सगळा सिलेबस तयार करणे हे शालेय शिक्षण विभागाकडे येतं. पण तुम्ही मांडलेली सूचना ती मी शालेय शिक्षण मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवेल. रायगडाच्या पालकमंत्री पदाबाबत महेंद्र दळवींनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. जर का या अधिवेशनानंतर पालकमंत्री पद नाही मिळालं तर रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल आणि रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो. त्याची साक्ष 2.5 वर्षापूर्वी आम्ही दिलेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? महेंद्र दळवी साहेबांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो मुद्दा त्यांच्या भाषेमध्ये मांडलेला आहे याच्यातला मतिदार्थ मी असं मानतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत यासाठी त्यांनी संमती दर्शवलेली होती. ती संमती घेऊन मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली होती. त्याच्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं ही जी काय महेंद्र दळवी साहेबांची मागणी आहे त्याला मी एक शिवसैनिक म्हणून समर्थन करतो. परंतु त्यांनी बाकीचे जे मुद्दे मांडलेले आहेत हे त्यांचे वैयक्तिक मुद्दे आहेत. पण रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले झाले पाहिजेत असं माझं देखील वैयक्तिक मत आहे. भाषा ज्यांना बोलता येत नाही त्यांच्यावर काही कारवाई करणार तुम्ही नकार देतात मराठी भाषा बोलायला त्यांच्यावर काही कारवाई करणार आहात आणि त्याला दुसरे प्रश्न ज्यांना मराठी बोलता येत नाही त्याच्यामुळे त्यांना नोकरी देखील तुम्ही जाणार तर मग याच्यासाठी तुम्ही काही तयार आहात? आपण त्याची प्रोसिजर सुरू केली ना. ज्यांना ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना मराठी शिकवण्याचं दालन आम्ही खुलं करून देतोय. त्याच्यासाठी ॲपची आम्ही निर्मिती करतोय. ते सर्वांसाठी खुलं असेल, ओपन टू ऑल असेल आणि त्याच्यातून त्यांनी शिकावं. पण काही जण हट्टीपणा करतात ते शिकतच नाहीत. आपण अनेक व्हिडिओज बघतो ते बोलतात आम्ही मराठी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यासाठी सक्ती करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे. ज्या राज्यामध्ये आपण कामासाठी येतो, ज्या राज्यामध्ये आपण येऊन थांबतोय तिथली जर मराठी भाषा शिकली तर फरक काय पडतो. मला तर माझ्या सर्व IAS ऑफिसरांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांना शिक्षण घेतल्यानंतर मराठीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर मराठी शिकावं लागतं आणि ते शिकतात. त्यांचाच आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील एक शेतकरी बैलजोडे घेऊन घरी जात होता. मात्र गोरक्षकांनी त्यांना अडवलं आणि शेतकऱ्यावरती बैल कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ते बैल गोशाळेत पाठवले मात्र गोशाळेत ते बैल दुसऱ्यालाच विकण्यात आले. अशा प्रकारची शेतकऱ्याची व्यथा आहे. या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे. असं गैरसमजातनं काय घडत असेल ते भविष्यामध्ये घडणार नाही याची देखील जबाबदारी आपण घेतली पाहिजे. परंतु गोमातेच्या बाबतीतला एक ऐतिहासिक निर्णय जो माननीय शिंदे साहेबांनी घेतला त्याचा देखील मी उल्लेख या ठिकाणी करतो की या राज्यामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं ऐतिहासिक काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यावेळी देवेंद्रजी देखील साथीला होते आणि देशातलं महाराष्ट्र राज्य हे राज्यमाता म्हणून गोमातेला उल्लेख करणारं देशातलं पहिलं राज्य. पण या शेतकऱ्याचे बैलही गेले आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल. मी बोललो ना याच्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. गैरसमजातनं कुठच्या शेतकऱ्यावर कारवाई होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. नाही तुमच्या पक्षात आल्यामुळे अनेक जण तुमच्या पक्षात नाराज असल्याची सगळ्यात चर्चा आहे. इतर जे आमदार जे अपेक्षित होते त्यांनाही पद मिळेल यासाठी मात्र त्यांना डावलून जे बाहेर पडले त्यांनाही पद होते त्यामुळे अनेक जण नाराज चर्चा आहे. कोणीही नाराज नाही. उलट आमचे 13 विधानसभेचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी सचिन भाऊंसारखा एक कामगार नेता, गिरणी कामगारांचा नेता, सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला एक कार्यकर्ता शिवसेनेमध्ये येऊन उपसभापती झाला याच्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. या बातम्या कुठनं तरी पसरवल्या जात आहेत याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. कदाचित सचिन भाऊ आमच्याकडे आल्यामुळं काही लोकांना धडकी भरली असेल. ते हे सगळं प्लॅन करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. वळली कोणाची आता असा एक सवाल उपस्थित झाला आहे ना की वळली कोणाची वळली कोणाची आदित्य ठाकरे 2029ला कळेल ना. हिंदीमध्ये तुम्ही नाही वरळी कोणाची किंवा मुंबई कोणाची हे महानगरपालिकेमध्ये कळलं. आता वरळी कोणाची हे 2029ला कळेल. सर मराठी विकास केंद्र मराठीमध्ये ना नंतर हिंदीमध्ये सांग. पक्षांतर कायदा खूप झाल्यामुळे सतेज पाटील कोण सतेज पाटील फोडाफोडीच्या राजकारणावर मला असं वाटतं की काँग्रेसला बोलण्याचा काही अधिकार आहे का. ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होतं त्यावेळी राणेसाहेबांना कोणी फोडलं.
राणे साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? छगन भुजबळ साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? गणेश नाईक साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? भास्करराव जाधव साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? हे तुम्ही केलं तेव्हा ते चांगलं, आणि दुसऱ्या पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी जर लोक येत असतील तर तो गुन्हा. ही दुटप्पी भूमिका आहे. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षानंच हे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं होतं हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे.